Welcome back to my YouTube channel Learn with Meena Gorde. Today we are going to learn about mechanism of photosynthesis. तर चला आपण सुरू करूया मेकॅनिझम ऑफ फोटोसिंथेसिस. कृपया आता लास्ट व्हिडिओमध्ये आपण फोटोसिंथेसिस या इंट्रोडक्शन नंतर अल्ट्रास्ट्रक्चर ऑफ क्लोरोप्लास्ट याचा आपण स्टडी केलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोटोसिंथेसिसचं मेकॅनिझम कसं आहे ते पाहणार आहोत. मेकॅनिझम ऑफ फोटोसिंथेसिस यामध्ये इन 1931 व्हॅन नी कृपया मेकॅनिझम ऑफ फोटोसिंथेसिस मध्ये यामध्ये इन 1931 व्हॅन नी प्रूव्ह दॅट बॅक्टेरिया use H2S and CO2 to synthesize the carbohydrate. त्यांनी काय केलं, हे व्हॅन नील जे होते त्यांनी आपल्या एक्सपेरिमेंटसाठी बॅक्टेरियाचा वापर केला आणि त्यामध्ये आपण आता फोटोसिंथेसिस म्हणजे काय त्या फोटोसिंथेसिसची आपण ओव्हरऑल इक्वेशन त्यामध्ये पाहिली. त्या ओव्हरऑल इक्वेशनमध्ये यामध्ये काय होते CO2 प्लस H2 होतं पहा. यामध्ये ते H2Sचा त्यांनी वॉटरऐवजी त्यांनी काय केलं H2Sचा वापर केला पहा. Van Niel proved that bacteria use H2S and CO2 to synthesize the carbohydrate. त्यांनी या वॉटरऐवजी हायड्रोजन सल्फाईडचा वापर केला आणि त्यापासून कार्बोहायड्रेटचं सिंथेसिस झालं पहा. मग अशा प्रकारे ही इक्वेशन आहे. फक्त जी ओव्हरऑल इक्वेशन आपण पाहिली फोटोसिंथेसिसमध्ये त्यामध्ये सगळी सेम आहे. फक्त इथं काय आहे वॉटरऐवजी त्यांनी काय केलं हायड्रोजन सल्फाईडचा वापर केला आणि इथं काय होतं फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये ऑक्सिजन इव्हॉल्व होतो. पण इथं काय झालं हायड्रोजन सल्फाईडमध्ये काय आहे सल्फर आहे आणि मग या इक्वेशनमध्ये काय होतं सल्फर इज इव्हॉल्व. फक्त ऑक्सिजन ऐवजी काय होतो सल्फर हा इव्हॉल्व होतो पहा. तर ही व्हॅन नील यांनी त्याच्या एक्सपेरिमेंटसाठी बॅक्टेरियाचा वापर केला आणि त्यांनी हायड्रोजन सल्फाईडचा वॉटरऐवजी त्यांनी वापर केला पहा. त्यामध्ये दिस लीड व्हॅन नील त्यांनी या वॉटर इज युटिलाइज्ड इन प्लेस ऑफ हायड्रोजन सल्फाईड. त्यांनी आता पुढे ते सांगितले पहा मी अगोदर सांगितलंय त्यांनी वॉटरऐवजी हायड्रोजन सल्फाईडचा वापर केला अँड O2 इज इव्हॉल्व इन प्लेस ऑफ सल्फर आणि O2 ऐवजी काय झाला सल्फर इज इव्हॉल्व झाला पहा. असं हे व्हॅन नी 1931 मध्ये त्यांनी सांगितलं पहा. आता नेक्स्ट आहे पहा रुबे इन 1941 1941 मध्ये रुबे यांनी काय सांगितलं पहा. रुबे हे पुढचे सायंटिस्ट होते पहा. सुरुवातीला कोणी सांगितलं व्हॅन नी यांनी त्याचा स्टडी केला. नंतर पुढं कोण आहे रुबेन आहे. रुबेन यांनी 1941 1941 मध्ये त्यांनी काय केलं दॅट इज द कन्फर्मिंग क्लोरेला. त्यांनी क्लोरेला या बॅक्टेरियाचा वापर केला आणि त्यासाठी त्यांनी हा जो वॉटर आहे या वॉटरमध्ये जो ऑक्सिजन आहे या वॉटरमध्ये जो ऑक्सिजन आहे त्या ऑक्सिजनचं त्यांनी हेवी आयसोटोप वापरला पहा. त्यामध्ये कन्फर्म दॅट इन क्लोरेला ही यूज वॉटर लेबल विथ हेवी ऑक्सिजन. त्यामध्ये त्यांनी हेवी ऑक्सिजनचा वापर केला. वॉटरमध्ये जे ऑक्सिजन आहे त्यामध्ये हेवी ऑक्सिजनचा त्यांनी वापर केला या रुबेन यांनी. द ऑक्सिजन इव्हॉल्व कंटेंट आणि मग या रिॲक्शनमध्ये काय होतो जसं आपण फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये ऑक्सिजन इव्हॉल्व होतो तसं याच्यामध्ये पण ऑक्सिजन इव्हॉल्व झालेला आहे. पण हा जो ऑक्सिजन इव्हॉल्व झालेला आहे तो कोणता ऑक्सिजन आहे त्यामध्ये ऑक्सिजन इव्हॉल्व कंटेंट तो कोणता आहे हेवी ऑक्सिजन आहे पहा. जो इव्हॉल्व झालेला ऑक्सिजन आहे तो कसा आहे हेवी ऑक्सिजन आहे असं त्यांच्या लक्षात आलं पहा. मग त्यांनी प्रूव्ह दॅट व्हॅन नील हायपोथेसिस दॅट ऑक्सिजन इव्हॉल्व इन फोटोसिंथेसिस. ऑक्सिजन यामध्ये फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये ऑक्सिजन हा जो इव्हॉल्व होतो
ऑक्सिजन हा इव्हॉल्व होतो या फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये. हा जो इव्हॉल्व होतो तो कशामधून कम्स फ्रॉम वॉटर. हा या फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये हा जो ऑक्सिजन इव्हॉल्व होतो तर कम्स फ्रॉम वॉटर. तो कुठून वॉटर हा ऑक्सिजन इव्हॉल्व होतो या वॉटरमधला ऑक्सिजन आहे. नॉट फ्रॉम द CO2. हा CO2 मधला ऑक्सिजन नसून हा कशामधला आहे, हा वॉटरमधला आहे पा. मग Van hypothesis that oxygen evolved in photosynthesis comes from water not from the CO2. मग या प्रोसेसमध्ये जो ऑक्सिजन इव्हॉल्व होतो हा वॉटरमधला आहे, नॉट फ्रॉम द CO2. हा CO2 मधला नाही तर हा कसला आहे, वॉटरमधला आहे. आणि दिस लीड्स टू द करंटली ॲक्सेप्टेड जनरल इक्वेशन ऑफ फोटोसिंथेसिस. आणि मग हे सगळ्यांनी काय केलं, ॲक्सेप्ट केलं आणि मग त्यांनी ती इक्वेशन दाखवली आहे पा. या CO2 जसे आपण फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये जसं आपण इक्वेशन पाहिलं तेच आहे, फक्त इथं वॉटरमधला जो ऑक्सिजन आहे हा कोणता आहे, हेवी ऑक्सिजन आहे पा. हां, आणि हा जो इथं इव्हॉल्व झालेला आहे तो पण कोणता आहे, हेवी ऑक्सिजन आहे पा. हे झालं व्हॅन नील आणि रुबेन. आता नेक्स्ट आहे पा. इन 1931 रॉबर्ट हिल यांनी काय सांगितलं, 1931 रॉबर्ट हिल यांनी काय केलं, एक आयसोलेटेड क्लोरोप्लास्ट घेतला पा. क्लोरोप्लास्ट तिने आयसोलेट केला आणि त्याच्यामध्ये वॉटर ॲड केलं आणि त्यामध्ये काही जे इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर आहे त्यामध्ये फेरिक सायनाईड हे त्याने ॲड केलं पा. आणि हे जे सर्व जे केलेलं आहे ते तिने कुठं केलं, लाईटमध्ये एक्सपोज करून ठेवलं पा. हे जे मीडियम त्याने तयार केलं ते लाईटमध्ये एक्सपोज करून ठेवलं. मग त्यांच्या असं लक्षात आलं की जे वॉटर आहे त्याच्यामध्ये जे ॲड केलेलं आहे त्या मीडियममध्ये त्या वॉटरचं काय होतंय, स्प्लिटिंग होतं पा, फोटोलिसिस होतं. त्या वॉटरचे तुकडे होतात, ते वॉटर ब्रेक होतं आणि त्या वॉटरपासून H+ आणि OH- आयन्स तयार होतात पा. आणि यामधला जो H+ आहे हा कोण आहे, हा तो जो फेरिक सायनाईड आहे, इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर आहे त्यापासून हे फेरिक सायनाईड याने हायड्रोजन ॲक्सेप्ट केला की त्यापासून काय होतं, फेरो सायनाईड तयार होतं पा. मग फेरिक सायनाईड इज रिड्यूस टू द फेरोसायनाईड. मग त्या फेरिक सायनाईड पासून काय तयार झालं, फेरोसायनाईड तयार झालं पा. रॉबर्ट ही 1932 डेमॉन्स्ट्रेटेड दॅट आयसोलेटेड क्लोरोप्लास्ट इव्हॉल्व ऑक्सिजन वेअर in the presence of a suitable electron acceptor such as ferricyanide. And ferricyanide is reduced to the ferrocyanide by photolysis of water, and this reaction is called as a Hiller reaction. या रिएक्शनला काय म्हणतात, हिलर रिएक्शन असं म्हणतात पा. मग हे जे रॉबर्ट यांनी काय केलं, हे जे क्लोरोप्लास्ट आयसोलेट केला त्याच्यामध्ये जे वॉटर ॲड केलं आणि हे इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर आहे जे फेरिसायनाईड त्यामध्ये ॲड केलं आणि हे जे मीडियम आहे त्यांनी लाईटमध्ये एक्सपोज करून ठेवलं. मग त्याचं रूपांतर कशामध्ये झालं, जे फेरिसायनाईड आहे त्याचं रूपांतर फेरोसायनाईडमध्ये झालं. आणि त्यामध्ये कशामुळे तर ड्यू टू द फोटोलिसिस ऑफ वॉटर. हे जे वॉटर त्यांनी ॲड केलेलं आहे त्या वॉटरचं काय होतं, स्प्लिटिंग ऑफ वॉटर मॉलिक्यूल इज कॉल्ड ॲज फोटोलिसिस ऑफ वॉटर. जे वॉटर मॉलिक्यूल आहे त्याचं स्प्लिटिंग होतं आणि त्यापासून H+ आणि OH- तयार होतात. आणि मग हा जो हा हायड्रोजन कोण एक्सेप्ट करतो, फेरिसायनाईड, आणि त्यापासून काय होतं मग फेरोसायनाईड तयार होतं. आणि इज बाय फोटोलिसिस ऑफ वॉटर दिस इज कॉल्ड ॲज अ हिलर रिॲक्शन. आणि मग हे रॉबर्ट हिल यांनी सांगितलं आणि म्हणून याला काय म्हणतात, हिलर रिॲक्शन असं म्हणतात पा. जुन्याचा सिलेबस जर आपण पाहिला तर त्यामध्ये हा पॉईंटच होता पहा. या फोटोलिसिसचं इंट्रोडक्शन झालं, डेफिनेशन झाली तर त्याच्या खाली हिलर रिॲक्शन म्हणून हा टॉपिक होता पहा. परंतु याच्यामध्ये त्यांनी मेकॅनिझममध्ये त्यांनी हे घेतलेलं आहे, मेकॅनिझम ऑफ फोटोसिंथेसिसमध्ये त्यांनी हे हिलर रिॲक्शनचा हा टॉपिक घेतलेला आहे पहा. मग द हिलर रिॲक्शन प्रूव्ह दॅट. मग हिलर रिॲक्शन यांनी काय प्रूव्ह करून दाखवलं, इन फोटोसिंथेसिस ऑक्सिजन इज रिलीज्ड फ्रॉम वॉटर. फोटोसिंथेसिसमध्ये काय होतं, जो ऑक्सिजन रिलीज होतो तो कशामधून, रिलीज फ्रॉम द वॉटर. ऑक्सिजन इज रिलीज फ्रॉम वॉटर इन द प्रोसेस ऑफ द फोटोसिंथेसिस असं यांनी प्रूव्ह करून दाखवलं. नंतर सेकंड आहे, इलेक्ट्रॉन फॉर द रिडक्शन ऑफ CO2 आर ऑब्टेन फॉर वॉटर. इलेक्ट्रॉन फॉर द रिडक्शन ऑफ CO2 आर ऑब्टेन फॉर वॉटर.
आता हे झालं व्हॅन नीलचं सुरुवातीला पहिलं. नंतर रुबेन यांनी काय केलं, हेवी ऑक्सिजन वापरला. नंतर रॉबर्ट हिल यांनी एक्सपेरिमेंट तयार केला, त्याचा डेमॉन्स्ट्रेट केलं. आणि मग त्यांनी हे फोटोलिसिस ऑफ वॉटर, तिथं फोटोलिसिस ऑफ वॉटर ही टर्म आलेली आहे का. फोटोलिसिस ऑफ वॉटरमध्ये द स्प्लिटिंग ऑफ वॉटर मॉलिक्यूल इज कॉल्ड ॲज अ फोटोलिसिस ऑफ वॉटर. आता पुढचं आहे पहा, आता पुढचे सायंटिस्ट आहे अर्नॉन. आता अर्नॉन यांनी काय सांगितलं, अकॉर्डिंग टू द अर्नॉन यांच्या मते त्यांनी काय सांगितलं, इन द प्रोसेस लाईट एनर्जी इज कन्वर्टेड इन टू केमिकल एनर्जी. लाईट एनर्जी रूपांतर कशामध्ये होते, केमिकल एनर्जीमध्ये होतं. आणि ती एनर्जी इज स्टोर्ड इन ATP अँड NADPH इज फॉर्म ॲज अ हायड्रोजन डोनर. अकॉर्डिंग टू द अर्नॉन यांच्या मते काय आहे, या प्रोसेसमध्ये काय होतं, इन दिस प्रोसेस लाईट एनर्जी इज कन्वर्टेड इन टू केमिकल एनर्जी. लाईट एनर्जीचं रूपांतर कशामध्ये होतं, केमिकल एनर्जीमध्ये होतं. आणि द एनर्जी इज स्टोर्ड, त्यामध्ये जी एनर्जी रिलीज होते ती स्टोअर करून ठेवली जाते इन ATP आणि NADPH इज फॉर्म ॲज अ हायड्रोजन डोनर. आणि द ATP फॉर्मेशन इज नोन ॲज फोटोफॉस्फोरिलेशन. या प्रोसेसमध्ये ATP फॉर्मेशन म्हणजे ATP तयार होतात आणि म्हणून या प्रोसेसला काय म्हणतात, फोटोफॉस्फोरिलेशन. फोटो मीन्स लाईट आणि फॉस्फोरिलेशन म्हणजे काय, सिंथेसिस ऑफ ATP. इन द प्रेझेन्स ऑफ लाईट सिंथेसिस ऑफ ATP फॉर्म ADP अँड इनऑर्गॅनिक फॉस्फेट टू फॉर्म ATP. ATPचं फॉर्मेशन आहे इन द प्रेझेन्स ऑफ लाईट, हेन्स इट इज कॉल्ड ॲज अ फोटोफॉस्फोरिलेशन असं म्हणतात पहा. हे झालं. आता हे सायंटिस्टच्या मते त्यांनी हे त्यांचं काय काय मत होतं ते सांगितलं. आता हा जो मॉडर्न कन्सेप्ट आहे, मॉडर्न कन्सेप्ट काय सांगतो पहा, इन मॉडर्न कन्सेप्ट द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस इज अन ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. मॉडर्न कन्सेप्ट काय सांगतो, ही जी फोटोसिंथेसिसची जी प्रोसेस आहे ही प्रोसेस कशी आहे, ऑक्सिडेशन पण आहे आणि रिडक्शन प्रोसेस आहे. कारण यामध्ये या प्रोसेसमध्ये ऑक्सिडेशन पण होते आणि रिडक्शन पण होते. ऑक्सिडेशन कोणाचं होते, वॉटर इज ऑक्सिडाइज्ड आणि CO2 इज रिड्यूस टू फॉर्म ए शुगर. म्हणजे या फोटोसिंथेसिसच्या या प्रोसेसमध्ये ही प्रोसेस कशी आहे, ऑक्सिडेशन अँड रिडक्शन प्रोसेस आहे. कारण यामध्ये ऑक्सिडेशन पण होतं आणि रिडक्शन पण होते. वॉटरचं ऑक्सिडेशन होते आणि CO2चं काय होतं, रिडक्शन होते आणि त्यापासून काय होते, शुगर फॉर्म होते पहा. आणि इन कन्सिस्ट ऑफ ए 2 सक्सेसिव्ह सिरीज ऑफ रिॲक्शन. या प्रोसेसमध्ये 2 रिॲक्शन आहे पहा, 2 सिरीज ऑफ रिॲक्शन. यामध्ये 2 सिरीज आहे, 2 सक्सेसिव्ह सिरीज ऑफ रिॲक्शन. 2 रिॲक्शन आहे पण 2 टाईप आहे रिॲक्शनचे. त्यामध्ये फर्स्ट टाईप आहे लाईट रिॲक्शन आणि सेकंड टाईप आहे डार्क रिॲक्शन. हा जो फर्स्ट टाईप आहे लाईट रिॲक्शन, त्या लाईट रिॲक्शनमध्ये इन द प्रेझेन्स ऑफ द रिक्वायर्ड लाईट द फर्स्ट रिॲक्शन रिक्वायर लाईट. या फर्स्ट रिॲक्शनला लाईटची आवश्यकता असते आणि म्हणून या रिॲक्शनला काय म्हणतात, लाईट रिॲक्शन असं म्हणतात किंवा हिल रिॲक्शन पण असं म्हणतात पहा. आणि सेकंड जी रिॲक्शन आहे, सेकंड रिॲक्शन इज डज नॉट रिक्वायर लाईट, हेन्स इट इज कॉल्ड ॲज अ डार्क ऑर ब्लॅकमन रिॲक्शन. ह्या अशा या 2 रिॲक्शन आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लाईट रिॲक्शनला सुरुवात करणार आहोत. लाईट रिॲक्शन पण आपण शिकणार आहोत आणि डार्क रिॲक्शन पण आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत पहा. लाईट रिॲक्शनमध्ये कसली आवश्यकता असते, लाईटची आवश्यकता असते म्हणून त्याला काय म्हणतात, लाईट रिॲक्शन असं म्हणतात. डार्क रिॲक्शनला डज नॉट रिक्वायर लाईट म्हणून त्याला काय म्हणतात, डार्क रिॲक्शन असं म्हणतात, ब्लॅकमन रिॲक्शन असं म्हणतात पहा. आणि ऑफ द 2 रिॲक्शन द फॉर्मर इज अ फोटोकेमिकल रिॲक्शन अँड जी नंतरची जी प्रोसेस आहे ना ती कोणती आहे, बायोकेमिकल रिॲक्शन आहे पहा. अगोदरची रिॲक्शन कोणती आहे, फोटोकेमिकल रिॲक्शन आहे आणि नंतरची जी रिॲक्शन आहे तिला काय म्हणायचं, बायोकेमिकल रिॲक्शन असं म्हणतात पहा. तर अशा प्रकारे मेकॅनिझम ऑफ फोटोसिंथेसिस आपण मध्ये शिकलोय. त्यामध्ये व्हॅन नील यांनी काय सांगितलं पहा, त्यामध्ये त्यांनी वॉटर ऐवजी काय वापरलं, हायड्रोजन सल्फाईडचा वापर केला. त्यांना ऑक्सिजन ऐवजी सल्फर गॅस हा इव्हॉल्व झाला पहा, त्यांना असं दिसून आलं. नंतर रुबेन यांनी काय वापरलं, हे जे वॉटर आहे त्या वॉटरमध्ये हेवी ऑक्सिजनचा वापर केला आणि त्यांना सुद्धा त्यांनी पण प्रूव्ह करून दाखवलं की या फोटोसिंथेसिस या प्रोसेसमध्ये हे जे ऑक्सिजन आहे हा वॉटरमधून इव्हॉल्व होतो, कम्स फ्रॉम द नॉट फ्रॉम द CO2.
नंतर रॉबर्ट हिने त्यांनी डेमॉन्स्ट्रेशन करून त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं त्यामध्ये फोटोसिंथेसिसमध्ये काय होते, ऑक्सिजन इज रिलीज फ्रॉम द वॉटर नॉट फ्रॉम द CO2. नंतर ऑर्नन यांनी काय सांगितलं, लाईट एनर्जीचं रूपांतर कशामध्ये होते, केमिकल एनर्जीमध्ये होतं आणि जी एनर्जी आहे ती स्टोर इन ATP आणि NADPH2 हेन्स इट इज कॉल्ड ॲज अ हायड्रोजन डोनर असं म्हणतात. आणि इथं ATPचं फॉर्मेशन आहे आणि म्हणून त्याला म्हणायचं फोटो फॉस्फोरिलेशन असं म्हणायचं. मॉडर्न कन्सेप्ट काय सांगतो, ही जी फोटोसिंथेसिस जी प्रोसेस आहे ती ऑक्सिडेशन आणि रिडक्शन प्रोसेस आहे. यामध्ये वॉटरचं ऑक्सिडेशन होतं आणि CO2चं रिडक्शन होतंय. आणि मग यामध्ये दोन सिरीज आहे पण रिॲक्शनच्या. त्यामध्ये फर्स्ट रिॲक्शन आहे लाईट रिॲक्शन, त्यासाठी लाईटची आवश्यकता असते. दुसरी आहे डार्क रिॲक्शन, त्याला लाईटची आवश्यकता नसते, त्याला म्हणायचं डार्क रिॲक्शन. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे मेकॅनिझम ऑफ फोटोसिंथेसिस हे आपण शिकलो. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लाईट रिॲक्शनला सुरुवात करणार आहोत. त्या लाईट रिॲक्शनमध्ये त्यामध्ये फोटोसिस्टीम फर्स्ट, फोटोसिस्टीम सेकंड, नंतर सायकलिक फोटोफॉस्फोरिलेशन, नॉन सायकलिक फोटोफॉस्फोरिलेशन याचा आपण स्टडी करणार आहोत. तर तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर थँक्यू.